विचार चालू आहे हेत्वाभास. हेत्वाभास किती सांगितले होते? 5. कोण कोण? विचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध, बाध्य. त्यापैकी सविचार, विरुद्ध आणि सत्प्रतिपक्ष यांचा विचार झाल्यानंतर असिद्ध हेत्वाभास याचं निरूपण करायला सुरुवात केली. असिद्ध हेत्वाभासाचे 3 प्रकार: आश्रयासिद्ध, स्वरूपासिद्ध आणि व्याप्यत्वासिद्ध. त्यापैकी आश्रयासिद्ध आणि स्वरूपासिद्ध याचा विचार आपण काल केला होता. आज आहे काय? व्याप्यत्वासिद्ध. तर बघूया. तर मूळ मध्ये सोपादिको हेतु व्याप्यत्वासिद्ध. सोपादिको हेतु व्याप्यत्वासिद्ध. ठीक. साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम उपाधिः. साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम उपाधिः. साध्य समानाधिकरण अत्यंताभावा प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. साध्य समानाधिकरण अत्यंताभावा प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. साधन व निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्वम. साधन व निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्वम. यथा पर्वतो धूमवान् वह्निमत्वात् इत्यत्र आर्देन्दन संयोग उपाधिः. तथा हि यत्र यत्र धूमः तत्र तत्र आर्देन्दन संयोगः इति साध्य व्यापकत्वम्. यत्र वह्निः तत्र आर्देन्दन संयोगः नास्ति अयोगोलके आर्देन्दन संयोगाभावात् इति साधना व्यापकत्वम्. यत्र वह्निः तत्र आर्देन्दन संयोगः नास्ति अयोगोलके आर्देन्दन संयोगाभावात् इति साधना व्यापकता. एवं साध्य व्यापकत्वे सति साधना व्यापकत्वात् आर्देन्दन संयोग उपाधिः. एवं साध्य व्यापकत्वे सति साधना व्यापकत्वात् आर्देन्दन संयोग उपाधिः. सोपाधिकत्वात् वह्निमत्वं व्याप्यत्वात् सिद्धम्. सोपाधिकत्वात् वह्निमत्वं व्याप्यत्वात् सिद्धम्. ठीक आहे जी. चला मूळचं घ्यायची काही गरज आहे का नाही घ्यायची? चला. सोपाधिको हेतु व्याप्यत्वात् सिद्ध. असिद्ध 3 प्रकारचा आहे. आश्रयासिद्ध, स्वरूपासिद्ध, व्याप्यत्वासिद्ध. तो व्याप्यत्वासिद्धाची परिभाषा करतात सोपाधिको हेतु उपाधिवाला. सोपाधिक म्हणजे काय? उपाधी सहित. उपाधी सहित जो हेतू आहे त्याला म्हणायचं काय? व्याप्यत्वासिद्ध. लक्षात आलं की नाही? म्हणजे उपाधी सहित जो हेतू असतो त्याला व्याप्यत्वासिद्ध म्हणतात. तो हेत्वाभास आहे. पण उपाधी म्हणजे काय? उपाधीचंच लक्षण आम्हाला माहित नाही. तर उपाधीचं लक्षण करतात इथं काय? साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम उपाधिः. बोला. साध्य व्यापकत्वे सति साधना व्यापकत्वम उपाधिः. म्हणजे काय? की असा एखादा धर्म जो साध्यापेक्षा व्यापक आहे. साधन साधन म्हणजे हेतू, हेतूपेक्षा अव्यापक आहे. त्याला काय म्हणायचं? समजा एखादं स्थळ दिलं, अनुमान दिलं, त्यामध्ये पक्ष असतो, साध्य असतं, हेतू असतो. पण तिथला हेतू जर आहे की नाही उपाधीने युक्त असेल तर त्याला म्हणायचं काय? व्याप्यत्वासिद्ध. म्हणून कशावरून ओळखायचं हे? तर तिथं आपल्याला लक्षात येईल की उपाधी काही आहे का. तर उपाधीचं लक्षण केलं आहे शोधण्याकरिता काय? की साध्यापेक्षा व्यापक पाहिजे आणि साधन म्हणजे हेतू त्याच्यापेक्षा अव्यापक पाहिजे. त्याला म्हणायचं काय? उपाधी. आणि अशा उपाधीने युक्त जो असतो हेतू त्याला म्हणायचं व्याप्यत्वासिद्ध. एवढं कळलं की नाही? म्हणजे उदाहरणाने स्पष्ट होईल. तो उदाहरण आहे पर्वत धूमवान वह्निमत्वात्. बोला. पर्वत धूमवान वह्निमत्वात्. काय काय? पर्वत धूमवान वह्निमत्वात्. पक्ष पर्वत, साध्य वह्नी धूम. वाक्य काय वापरलं? विसरायचं नाही.
पर्वत धूमवान म्हटलंय, वन्यमान नाही म्हटलं. पर्वत धूमवत्वा धूमवा काय पर्वत धूमवान वन्यमत्वात पंचमी हेतू आहे. तर पक्ष पर्वत, साध्य धूम, हेतू वन्नी. हेतू कोण आहे? लक्षात आलं एवढं. आता म्हणे हा हेतू जो आहे इथला वन्नी हेतू हा कसा आहे म्हणे सद हेतू नाही आहे. मग काय आहे? यत्वाभास आहे. म्हणजे असं का? बर कोणता यत्वाभास आहे? म्हणजे व्याप्यत्वा सिद्ध. म्हणजे असं होय, बर व्याप्यत्वा सिद्ध. पण व्याप्यत्वा सिद्ध त्याला म्हणतात जो उपाधीने युक्त असतो. मग इथं उपाधी काय आहे ते सांगा. म्हणजे आई इथं उपाधी. तर कोण उपाधी इथं? आर्धेंदन संयोग. काय जी? आर्धेंदन संयोग. आर्धेंदन संयोग. आर्द्रे आहे की नाही? आर्ध इंधन, आर्धेंदन संयोग म्हणजे काय? ओल्या लाकडांचा संयोग. काय जी? ओल्या लाकडांचा संयोग. हा काय संयोग आहे? काय इथं उपाधी आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे उपाधीचं लक्षण तिथं घटतं. म्हणजे उपाधीचं लक्षण काय आहे? साध्यापेक्षा व्यापक, साधनापेक्षा अव्यापक. तर साध्य काय इथं? धूम. साध्य काय आहे? धूम. आणि उपाधी कोणाला बनवायचं आहे? आर्धेंदन संयोग आला. कोणाला उपाधी बनवायचं आहे? आर्धेंदन संयोग कसा झाला पाहिजे? साध्यापेक्षा व्यापक. साध्य कोण आहे इथं? धूम. कोणापेक्षा व्यापक झाला पाहिजे आर्धेंदन संयोग? धूमापेक्षा व्यापक झाला पाहिजे. एवढं कळतंय ना? तर बघा आता व्याप्य आणि व्यापक ठरवण्याकरिता एक साचा दिलाय आपल्याला. यत्र यत्र तत्र तत्र. बरोबर आहे की नाही? यत्र यत्र पदाने जो येतो तो व्याप्य आणि तत्र तत्र पदाने जो असतो तो व्यापक. पण नियम अबाधित असेल तर, नियमाचा बाध होत नसेल तर, आहे की नाही? आता आपण घटून पाहूया. कुणापेक्षा व्यापक कुणाला बनवायचं आहे? धुमापेक्षा व्यापक आर्धेंदन संयोगाला बनवायचं आहे. कारण धुमापला काय आहे? साध्य आहे. बरोबर आहे की नाही? आता व्यापक ज्याला बनवायचं त्याला तत्र तत्र पदाने घ्या, आणि ज्याला व्याप्य बनवायचं त्याला यत्र यत्र पदाने घ्या. मग आता काय होईल बरं? यत्र यत्र धूम तत्र तत्र आर्धेंदन संयोग. बोला. यत्र यत्र धूम तत्र तत्र आर्धेंदन संयोग. आता हा नियम व्यवहारामध्ये बाधित आहे का अबाधित आहे याचा विचार करा. 10-20 ठिकाणी जाऊन बघा की जिथं जिथं धूम दिसतो तिथं तिथं निश्चित असतोच काय? आर्धेंदन संयोग. कळलं की नाही? धुमा तिथंच निघतो जिथं आर्धेंदन संयोग असतो. कळलं की नाही? जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं नक्कीच आहे काय? आर्धेंदन संयोग. एकदम खणखणीत वाळलेली लाकडं आहे. उदाहरणार्थ गॅस टाकीतला गॅस आणि पेटवला, धूम निघतो का? नाही. का बरं? तिथं आर्धेंदन संयोग नाही आहे. लक्षात आलं की एवढं? हा. आणि कदाचित तुम्ही म्हणा एकदम वाळलेली लाकडं आहे ते पेटवले तरी थोडा धूर निघतोच. ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी तर आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं ते लाकडं वाळलेले आहे, पण थोडा त्याच्यात जलांश आहेच. आर्धेंदन संयोग असतो म्हणून धूर निघतो. कळलं की नाही? हा नियम अबाध्य आहे की नाही? कोणता? यत्र यत्र आर्धेंदन संयोग अबाधित आहे. त्याच्यामुळे ठरला आता व्याप्य आणि व्यापक. यत्र यत्र पदाने कोण घेतला आहे? धूम. तो झाला व्याप्य. आणि तत्र तत्र पदाने कोण आला? आर्धेंदन संयोग. याचा अर्थ आर्धेंदन संयोग काय झाला? व्यापक. कुणापेक्षा? धुमापेक्षा. म्हणजेच आर्धेंदन संयोग कुणापेक्षा व्यापक झाला? काय जी? साध्यापेक्षा. साध्य काय आहे? धूम. कळलं की नाही? मग साध्यापेक्षा व्यापक आर्धेंदन संयोग झाला की नाही? झालं. उपाधीचं लक्षण काय सांगा? साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्व. साधन अव्यापकत्व म्हणजे साधनापेक्षा व्यापक नको हा त्याचा अर्थ आहे. साध्यापेक्षा व्यापक पाहिजे आणि साधनापेक्षा अव्यापक पाहिजे. लक्षात आलं की नाही? आता एक एक घटू राहिलो आपण. तर पहिलं पाहिलं आपण साध्य व्यापकत्वे सती हे आहे की नाही म्हणून. तर दिसलं आपल्याला आहे म्हणून. काय? साध्यापेक्षा व्यापक ठरला कोण? आर्धेंदन संयोग. एवढं लागलं. आता साधन काय सांगा? वन्नी. साधन म्हणजे हेतू. साधन काय आहे? वन्नी. अनुमान स्थळ काय आहे? अनुमान पर्वत
वान वन्यमत्वात् वन्यमत्वात् पक्ष पर्वत पर्वत साध्य धूम हेतू वन्नी साधन वन्नी वन्नी आणि उपाधी कोणाला बनवायचं आहे आर्धनंदन संयोगाला. मग तो आर्धनंदन संयोग आता साध्यापेक्षा व्यापक तर झाला की नाही? साध्यापेक्षा व्यापक ठरला कारण यत्र यत्र धूमा तत्र तत्र आर्धनंदन संयोग. आता आपल्याला पाहायचं आहे काय तो आर्धनंदन संयोग काय साधनापेक्षा अव्यापक आहे किंवा नाही हे बघायचं आहे. मग करून बघा साच्यामध्ये टाकून बघा यत्र यत्र वन्नीहि तत्र तत्र आर्धनंदन संयोग. समजा असा नियम बनवण्याचा प्रयत्न केला काय बोला यत्र यत्र वन्नीहि तत्र तत्र आर्धनंदन संयोग यत्र यत्र वन्नीहि तत्र तत्र आर्धनंदन संयोग. बरोबर. हा नियम जर व्यवहारात अबाधित ठरेल या नियमाचा जर बाद होणार नाही तर कुणापेक्षा व्यापक कोण ठरेल बरं वन्नीपेक्षा व्यापक ठरेल कोण आर्धनंदन संयोग. बरोबर. केव्हा नियमाचा बाद नाही झाला तर. पण नियम बाधित झाला समजा तर वन्नीपेक्षा व्यापक आर्धनंदन संयोग ठरेल का नाही ठरणार. आता बघा व्यवहारात शोधून बघा 5-10 ठिकाणी की जिथं जिथं वन्नी आहे तिथं तिथं आर्धनंदन संयोग आहे का नाही. कुठं उदाहरण अयोगलकाच्या ठिकाणी काय आहे वन्नी तर आहे पण आर्धनंदन संयोग नाही. अर्थात नियमाचा बाद आहे की अबाध आहे बाद आहे. जर बाद झाला नसता नियमाचा बाद झाला नसता तर कोणापेक्षा व्यापक कोण ठरला असता वन्नीपेक्षा व्यापक आर्धनंदन संयोग ठरला असता. पण नियमाचा काय आहे याचा अर्थ वन्नीपेक्षा व्यापक आर्धनंदन संयोग नाही. व्यापक नाही याचा अर्थ अव्यापक आहे. काय आहे कुणापेक्षा अव्यापक कोण आहे वन्नीपेक्षा अव्यापक आहे कोण आर्धनंदन संयोग आहे. काय आहे अव्यापक आहे कोण आर्धनंदन संयोग आहे. कळलं की नाही. अव्यापक आहे अर्थात कुणापेक्षा अव्यापक आहे साधनापेक्षा अव्यापक आहे. लक्षण घटित झालं. उपाधीचं लक्षण काय उपाधीचं लक्षण साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम उपाधी. स्पष्ट की लक्षण साध्यापेक्षा व्यापक ठरली कोण उपाधी कोण साध्य धूम. त्याच्यापेक्षा व्यापक आहे कोण आणि साधनापेक्षा अव्यापक आहे कोण आर्धनंदन संयोग. कोण साधन वन्नीपेक्षा अव्यापक ठरला कोण म्हणून आर्धनंदन संयोग काय झाली आणि अशा उपाधी युक्त असल्यामुळे वन्नी हेतू कसा झाला व्याप्यत्वास सिद्ध. काय झाला पंक्ती कळली. हा चला आता पुस्तकात बघा सोपाद मूळ मध्ये सोपाधिक हेतु व्याप्यत्वा सिद्ध. पंक्ती दिसली बघा. लक्षण करतायत उपाधीचं साध्य व्यापकत्वे सते साधना व्यापकत्वम उपाधी. साध्यापेक्षा व्यापक आणि साधनापेक्षा अव्यापक त्याला म्हणायचं काय उपाधी. ठीक आहे. आता हे जे मधलं ना साध्य समानाधिकरण अत्यंता भावा प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्व हे लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे साध्य व्यापकत्वाचं. कशाचं लक्षण आहे साध्य व्यापकत्व. आपण साध्यापेक्षा व्यापक आर्धनंदन संयोग सिद्ध केला परंतु यत्र तत्रची भाषा घेऊन बरोबरच आहे ते मी. परंतु इथं स्वतंत्र साध्य व्यापकत्वम याचं लक्षण केलं आहे. साधन अव्यापकत्वम याचंही काय केलं आहे लक्षण केलेलं आहे. त्या लक्षणात सुद्धा आपण घटवणार आहोत. कळलं की नाही. साध्य व्यापकत्वाचं इथं लक्षण केलं आहे. साध्यापेक्षा व्यापक कोण ठरवायचं आपल्याला आर्धनंदन या लक्षणात बसतं की नाही बघा. आता काय लक्षण आहे बोला साध्य व्यापकत्वाचं साध्य समानाधिकरण अत्यंता भावा प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. बरोबर. पंक्ती पहा साध्य समानाधिकरण अत्यंता भाव. काय जी साध्य समानाधिकरण अत्यंता भाव म्हणजे काय साध्याच्या
अधिकरणात राहणारा अत्यंत अभाव. साध्य समानाधिकरण. समानाधिकरण म्हणजे एक अधिकरण. साध्याच्या अधिकरणामध्ये राहणारा अत्यंत अभाव. आणि त्या अत्यंत भावाचा जो अप्रतियोगी असेल तो असेल साध्यापेक्षा व्यापक. कळलं की नाही? त्या अत्यंत भावाचं काय पाहिजे? अप्रतियोगी पाहिजे. तर तो काय ठरतो? साध्यापेक्षा व्यापक. आता तुम्हाला साध्यही माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आणि कुणाला व्यापक बनवायचं हेही माहिती आहे. आता या लक्षणात बसूया आपण. स्थळ काय आहे बोला? पर्वत. पक्ष पर्वत. साध्य हेतू वन्नी. साध्य धूम. साध्य समानाधिकरण. धूम समानाधिकरण म्हणजे धूमाचं अधिकरण. तर कोणी एक घ्या धूमाचं अधिकरण जे तुम्हाला माहित असेल ते. काय घेतलं? महानस. साध्य धूम. साध्य समानाधिकरण. धूम समानाधिकरण म्हणजे धूमाचं अधिकरण. कोण घेतलं? महानस. त्या महानसामध्ये जो अत्यंता भाव त्याचा अप्रतियोगी पाहिजे. कोण? आर्दनंदन संयोग. तरच तो आर्दनंदन संयोग ठरेल काय? साध्यापेक्षा व्यापक. बरोबर आहे की नाही? तर साध्य जे धूम त्याचं अधिकरण कोण घेतलं? महानस. तर महानसामध्ये कशा कशाचा अत्यंत भाव आहे विचार करा. उदाहरण म्हणून वृषभ अत्यंत भाव. प्रतियोगी कोण? वृषभ. अजून जलत्व अत्यंत भाव. प्रतियोगी जलत्व आहे की नाही? अशा रीतीने अत्यंत भावाचा प्रतियोगी होऊ राहिला. त्याप्रमाणे ज्याचा अभाव मिळू राहिला तो अत्यंत भावाचा प्रतियोगी. मानसामध्ये ज्याचा ज्याचा अभाव मिळेल तो त्या अत्यंत भावाचा काय होईल? प्रतियोगी. पण त्या मानसामध्ये आर्दनंदन संयोगाचा अत्यंत भाव मिळेल का? नाही मिळणार. जर आर्दनंदन संयोगाचा अत्यंत भाव मिळाला असता कुठे? मानसामध्ये, तर त्या अत्यंत भावाचा प्रतियोगी झाला असता कोण? पण अत्यंत भाव मिळतोय का? जर अत्यंत भाव मिळत नाही तर आर्दनंदन संयोग अत्यंत भावाचा प्रतियोगी होईल का? नाही. प्रतियोगी होणार नाही तर काय होईल मग? अप्रतियोगी. अप्रतियोगित्व गेलं कुठे? आर्दनंदन संयोगाच्या ठिकाणी. याचा अर्थ आर्दनंदन संयोग व्यापक ठरला कुणापेक्षा? साध्यापेक्षा. कारण साध्य व्यापकाची काय आहे? परिभाषा. लक्षात आलं? काय लक्षण आहे? साध्य व्यापकत्व नाम साध्य समानाधिकरण अत्यंता भाव प्रतियोगित्वम. साध्य साध्य समानाधिकरण कोण? मानस. तिथं राहणार अत्यंत भाव वृषभ अत्यंत भाव. प्रतियोगी वृषभा ठिकाणी. अप्रतियोगी आर्दनंदन संयोग. गेला आर्दनंदन संयोगा ठिकाणी काय? अप्रतियोगित्व. लक्षण समन्वय झाला. लक्षात आलं? पंक्ती पहा. साध्य समानाधिकरण अत्यंता भावा प्रतियोगित्वम साध्य व्यापकत्वम. झालं? उपाधीच्या लक्षणामध्ये दोन घटक आहेत. काय काय? साध्य व्यापकत्वे सत एक. दुसरं साधना व्यापकत्व. साधनापेक्षा अव्यापक. तर साध्य व्यापकत्वाचं घटवलं आपण. दुसरं काय आहे? साधना व्यापकत्व. त्याचंही लक्षण दिलं आहे. वाचा लक्षण काय आहे? साधनवनिष्ठ अत्यंता भाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्व. ठीक. साधन व निष्ठ अत्यंता भाव प्रतियोगित्व. इथं अप्रतियोगित्व नाही. काय आहे? प्रतियोगित्व आहे. कळलं की नाही? साधन व निष्ठ. ठीक. चला स्थळ काय बोला? पर्वतो धूमवान पक्ष साध्य हेतू वन्नी. एवढं लक्षात आलं? साधन वन्नी. साधन वत वन्नीवत म्हणजे वन्नीचं अधिकरण आहे की नाही? वन्नीच राहण्याचं ठिकाण. तर वन्नीचं अधिकरण घेऊ आपण अयोगोलक. साधन वन्नी. साधन वत कोण? अयोगोलक. त्या अयोगोलकाच्या ठिकाणी निष्ठ म्हणजे राहणारा. साधन व निष्ठ अयोगोलकाच्या ठिकाणी राहणारा अत्यंता भाव. तर कोण अत्यंत भाव मिळेल? आर्दनंदन संयोगाचा अत्यंत भाव. आणि त्या अत्यंत भावाचा प्रतियोगी कोण?
प्रतियोगित्व कुठे गेलं? आर्धनिर्धन संयोगाच्या ठिकाणी. अर्थात लक्षणाचा समन्वय. याच्यावरून काय ठरलं? साधनापेक्षा अव्यापक आहे कोण? आर्धनिर्धन संयोग. लक्षात आलं जी? लक्षण बसलं ना? पंक्ती पहा. साधन व निष्ठ अत्यंता भाव प्रतियोगित्वम साधना व्यापकत्वम. ठीक आहे जी? यथा पर्वतो धूमवान वन्यमत्वात स्थळ आहे, अनुमानाचं ठिकाण आहे. पर्वतो धूमवान वन्यमत्वात इत्यत्र या ठिकाणी आर्धनिर्धन संयोग कोण उपाधी आहे? आर्धनिर्धन संयोग ही उपाधी आहे. मग ती घटवतात बघा यत्र यत्रची भाषा घेऊन. तथाही यत्र धूमः तत्र आर्धनिर्धन संयोग. ऐकणे हा नियम. जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं मग तत्र तत्र पदाने कोण आला? आर्धनिर्धन संयोग. अर्थात तो व्यापक ठरला. कुणापेक्षा? धूमापेक्षा व्यापक ठरला कोण? अर्थात कुणापेक्षा व्यापक ठरला? साध्यापेक्षा व्यापक. तेच दिलंय. यत्र धूमः तत्र आर्धनिर्धन संयोग इति साध्य व्यापकत्वम. लागली पंक्ती पुढे. यत्र वन्यः तत्र आर्धनिर्धन संयोग नास्ती. बघा आता यत्र वन्य, जिथं जिथं वन्य आहे तिथं तिथं आर्धनिर्धन संयोग आहे का? नाहीये. जर हा नियम सुद्धा अबाधित राहिला असता, बाधित झाला नसता, तर कुणापेक्षा व्यापक कोण ठरला असता? म्हणजेच वन्नीपेक्षा व्यापक आर्धनिर्धन संयोग ठरला. पण नियमाचा काय आहे? त्यामुळे वन्नीपेक्षा व्यापक ठरणार नाही कोण? वन्नीपेक्षा व्यापक नाही आर्धनिर्धन संयोग, तर अर्थात काय आहे? व्यापक आहे. कळलं? चला. यत्र वन्यः तत्र आर्धनिर्धन संयोगः नास्ति. का? अयोगोलके आर्धनिर्धन संयोग अभावात. अयोगोलका ठिकाणी काय आहे? आर्धनिर्धन संयोगाचा अभाव आहे. अभावात इति म्हणजे नियमाचा बाद आहे तिथं. त्यामुळे साधना व्यापकत्व, साधनापेक्षा अव्यापकत्व गेलं कुठे? आर्धनिर्धन संयोगाच्या ठिकाणी. अर्थात उपाधी बनली कोण? आर्धनिर्धन संयोग. चला. एवं अशा रीतीने साध्य व्यापकत्वे सते साधना व्यापकत्वात आर्धनिर्धन संयोग उपाधी. अशा रीतीने साध्यापेक्षा व्यापक आणि साधनापेक्षा अव्यापक झाल्यामुळे आर्धनिर्धन संयोग काय ठरला? सोपाधिकत्वात. आणि उपाधियुक्त असल्यामुळे वन्यमत्वम व्याप्यत्वा सिद्धम. वन्यमत्व जो हेतू आहे, वन्य जो हेतू या ठिकाणचा तो कसा आहे जी? व्याप्यत्वा सिद्ध आहे. लक्षात आलं? चला आता न्यायबोधिनी आहे ना? चल न्यायबोधिनी. व्याप्यत्वा सिद्ध इति प्रकृते धूम व्यापकत्वम आर्धनिर्धन संयोगे गृहीतम चेत धूमे आर्धनिर्धन संयोग व्याप्यत्वम गृहीतम. लागली पंक्ती. काय म्हणतात बघा. प्रकृत प्रसंगामध्ये धूम व्यापकत्व आर्धनिर्धन संयोगे. धूमापेक्षा व्यापक कोण आहे? आर्धनिर्धन संयोग. बरोबर आहे की नाही? सीधी सीधी भाषा आहे, काहीच घाबरत का? धूमापेक्षा व्यापक आहे कोण? आर्धनिर्धन संयोग. अर्थात आर्धनिर्धन संयोगापेक्षा धूम काय झाला? अव्यापक म्हणजे व्याप्य. काय झाला? व्याप्य. धूमापेक्षा व्यापक आहे कोण? अर्थात आर्धनिर्धन संयोगापेक्षा अव्यापक आहे धूम. अव्यापक म्हणजे व्यापक नाही, अर्थात व्याप्य कोण? धूम. कळलं की नाही? तीच पंक्ती संस्कृत दिली बघा. प्रकृते पंक्ती पहा. प्रकृते धूम व्यापकत्वम आर्धनिर्धन संयोगे गृहीतम चेत. लागली पंक्ती. धूमापेक्षा व्यापक आर्धनिर्धन संयोग आहे असं निश्चित झालं असता. गृहीते गृहीतम चेत. लागलं पंक्ती. धूम व्यापकत्वम आर्धनिर्धन संयोगे. आर्धनिर्धन संयोगामध्ये गृहीतम चेत निश्चितम चेत धूमे आर्धनिर्धन संयोग व्याप्यत्व. धूमामध्ये काय आलं? आर्धनिर्धन संयोगापेक्षा व्याप्यता आली. बरोबर? सरळ आहे की नाही? काय? भरतापेक्षा राम जर मोठा आहे, अर्थात रामापेक्षा भरत किती सोपं आहे बरं? काय अवघड याच्यात? काही नाही. धूमापेक्षा व्यापक जर आर्धनिर्धन संयोग आहे, तर आर्धनिर्धन संयोगापेक्षा व्याप्य धूम आहे. झालं की नाही? तेच दिलंय.
धूमे आर्दन्य संयोग व्याप्यत्वं गृहीतम्. लागली एक पंक्ती. आता पुढची पंक्ती बघा. एवं वन्ये अव्यापकत्वम आर्दन्य संयोगी गृहीतम चेत. ठीक आहे ना. काय वन्ये हे अव्यापकत्वम कुठं आर्दन्य संयोगे गृहीतम चेत वन्हौ तत् अव्याप्यत्वम गृहीतम. बस तशीच पंक्ती आहे, काहीच अवघड नाही. थोडस लिहा विभाग म्हणजे समजेल. काय लिहायचं थोडस मोकळं पान घ्या, म्हणजे मोकळं म्हणजे चालेल. 4-5 ओळीवर सोडून द्या. नाही कोरच पान घ्यायला म्हणजे काही जरूरत नाही. जिथं असेल तिथं 3-4 ओळी सोडून खाली लिहा असं मला म्हणायचं. सापडलं. काय लिहिता लिहा वन्ही. काय लिहिलं वन्ही. त्याच ओळीवर शेवटी लिहा पुढे आर्दनदन संयोग. लिहिलं. काय लिहिलं आर्दनदन संयोग. एकाच ओळीत लिहिलं ना. एक ह्या टोकाला एक त्या टोकाला वन्ही. त्याच ओळीत काय लिहिलं पुढं आर्दनदन संयोग. बरोबर. आता बिलकुल दोन्हीच्या मध्यभागी पण त्या ओळीवर नाही लिहायचं. सरळ वर जायचं. 2 ओळी एक किंवा 2 ओळी सोडून वर मध्यभागातून वर लिहा अव्यापकत्व. लक्षात आलं की नाही. अव्यापकत्व. बरोबर. आता वन्ही आणि आर्दन्य संयोगाची जी ओळ आहे ना पहिली त्याच ओळीच्या मध्यभागी, परंतु मध्यभागी लिहायचं नाही. त्या ओळीवर लिहायचं नाही. मध्यभागी पण खाली 1 किंवा 2 ओळ सोडून लिहा अव्याप्यत्वम. अव्याप्यत्वम लिहिलं. आता वन्हीपासून बाण दाखवा वर अव्याप्यत्वाकडे. अव्यापकत्वाकडे वर आहे ना अव्यापकत्व. तर वन्हीपासून बाण कुठे नेला अव्यापकत्वाकडे. आणि अव्यापकत्वापासून बाण घेऊन जा आर्दनदन संयोगाकडे. अव्यापकत्वापासून बाण कुठे नेला आर्दनदन संयोग. बरोबर. आता आर्दनदन संयोगापासून बाण घेऊन जायचं खाली अव्याप्यत्वम याच्याकडे. आर्दनदन संयोगापासून बाण कुठे न्यायचा अव्याप्यत्वम. आणि अव्याप्यत्वम याच्यापासून बाण न्या वन्हीकडे. लक्षात आलं आता. आता पंक्ती वाचूया आपण. एवं वन्ये हे. आता बघा आपण लक्षण केलं होतं साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम. काय जी साध्य व्यापकत्वे सती साधना व्यापकत्वम. उपाधी आहे ना. कुणाला उपाधी बनवलं आपण आर्दनदन संयोग. काय साध्यापेक्षा व्यापक आहे आणि साधनापेक्षा व्यापक आहे. साधन कोण आहे आपला वन्ही. बरोबर. ध्यान द्या. साधन कोण आहे वन्ही. आणि वन्हीपेक्षा काय आर्दनदन संयोग अव्यापक आहे की नाही. आता बाण पहा वन्ही धरा सापडला वन्ही. आणि वन्हीकडून वर बाण गेलाय पुढं अव्यापक. तिथून गेलाय आर्दनदन संयोगाकडे. अर्थात काय ठरलं वन्हीपेक्षा अव्यापक आहे कोण वन्हीपेक्षा काय आहे अव्यापक आहे कोण. अर्थात आर्दनदन संयोगापासून खाली बाण आलाय कुठं अव्यापक आहे की नाही. आणि तिथून बाण गेलाय वन्हीकडे. याचा अर्थ काय आर्दनदन संयोगापेक्षा अव्याप्य आहे कोण वन्ही. सरळ आहे की नाही. बघा वन्हीपेक्षा जर अव्यापक आहे. ध्यान द्या. वन्हीपेक्षा काय आहे अव्यापक आहे कोण आर्दनदन संयोग. वरून बाण गेला याचा अर्थ आर्दनदन संयोगापेक्षा वन्ही काय ठरेल अव्याप्य. काय ठरेल अव्याप्य. विरोधी शब्द. कळलं की नाही. नाही कळलं. वन्हीपेक्षा आर्दनदन संयोग कसा आहे अव्यापक आहे. ठरवलं की नाही आपण.
साध्य व्यापकत्व सती साधना अव्यापकत्व. तर वन्नीपेक्षा जर अव्यापक आहे कोण? अर्थात आर्धन्य संयोगापेक्षा वन्नी काय झालं? अव्याप्य झाला. अव्याप्य झाला की नाही? हा, म्हणजे काय आहे पण अव्यापक अव्याप्य जर काही लक्षात येईना तर बघा, आता जे तुम्ही वर लिहिलंय ना अव्यापकत्व शब्द सापडला, त्याच्या वर लिहा, वरच्या ओळीवर बांध द्यायचं तिकडे वर थोडासा. व्यापकत्वाभाव पुढे लिहिणार अव्यापकत्व याच्या वर, आणि त्याच्याकडे बांध दाखवायचा अव्यापकत्वापासून वर. व्यापकत्वाभाव. अव्यापकत्व याचा अर्थ काय झाला? व्यापकत्वाभाव. अव्यापक आहे म्हणजे काय? व्यापकाचा अभाव. बरोबर, ध्यान द्या. व्यापकत्वाचा अभाव म्हणजे काय? व्यापकत्व नाहीये, व्यापक नाहीये म्हणजेच काय आहे? व्याप्य आहे. व्यापक नाहीये म्हणजे काय? व्याप्य आहे. मग व्यापकत्व भाव लिहिला ना, त्याच्यावर पुन्हा बांध दाखवा वरच्या बाजूला आणि लिहा व्याप्यत्व. झालं जी? कळलं एवढं? काय अव्यापकत्वाचा काय अर्थ केला? व्यापकत्वाभाव म्हणजेच काय? व्याप्यत्व. आता कोणापेक्षा व्याप्य कोण ठरला? वन्नीपेक्षा व्याप्य आहे. वन्नीपेक्षा व्याप्य आहे कोण? आर्धन्य संयोग. अव्यापक आहे म्हणजेच काय? व्याप्य आहे कोण? आर्धन्य संयोग. वन्नीपेक्षा व्याप्य आहे कोण? आर्धन्य संयोग. लक्षात आलं की नाही? आता आर्धन्य संयोगापेक्षा वन्नी कसा आहे जी? अव्याप्य आहे ना. अव्याप्य म्हणजे काय? आता अव्याप्यत्व याच्या खालच्या ओळीवर लिहा व्याप्यत्वाभाव आणि त्याच्याकडे बांध दाखवा. अव्याप्यत्व याच्या खाली बांध न्यायचा, त्याचा अर्थ काय? व्याप्यत्व. बरोबर. व्याप्यत्वाचा अभाव म्हणजेच काय बरं? व्यापकत्व. काय काय? व्याप्यत्वाचा अभाव म्हणजेच काय? व्यापकत्व. लिहा मग त्याच्या खाली आणखी व्यापकत्व. कळलं? चला, आता अव्याप्यत्वचा अर्थ काय केला? व्याप्यत्वाभाव. त्याचा अर्थ काय? व्यापकत्व. व्यापकत्व आहे की नाही? मग कोणापेक्षा व्यापक कोण आहे? आर्धन्य संयोगापेक्षा व्यापक आहे कोण? वन्नी. आणि वन्नीपेक्षा व्याप्य आहे कोण? आर्धन्य. सांगायचं आहे, फक्त शब्द वेगळे वापरले. अव्यापकत्व अव्याप्यत्व. कळलं? आता ध्यान द्या, आर्धन्य संयोग आणि वन्नी या दोघांमध्ये कोण व्याप्य आहे कोण व्यापक आहे बरं? आर्धन्य संयोग व्याप्य आहे आणि वन्नी व्यापक. कळलं? लिहा आता खालच्या ओळीवर मोकळ्या. धूम. त्याच ओळीवर मध्यभागी लिहा आर्धन्य संयोग. त्याच ओळीवर मध्यभागी पुढे त्याच ओळीवर शेवटी लिहा वन्नी. ठीक. धुमाकडून बाण दाखवायचा आर्धन्य संयोगाकडे. आर्धन्य संयोगापासून बाण दाखवायचा वन्नीकडे. झालं? धुमापेक्षा धुमाकडून बाण दाखवला ना कुठे? आर्धन्य संयोगाकडे. मध्ये शब्द लिहा कंसात व्यापक. आणि आर्धन्य संयोगापासून बाण दाखवलाय वन्नीकडे, तिथं सुद्धा मध्ये बाण आहे ना, तिथे लिहायचं काय कंसात? व्यापक. व्यापक. चला, धुमापेक्षा व्यापक कोण? आर्धन्य संयोगापेक्षा व्यापक कोण? कळलं जी? धुमापेक्षा व्यापक कोण आहे? आर्धन्य संयोग. आर्धन्य संयोगापेक्षा व्यापक कोण आहे? वन्नी. एवढं कळलं ना? चला आता तर आता पंक्ती बघा न्यायबोधिनीमध्ये. कुठं? एवं वन्ये अव्यापकत्वम
म्हणजे वन्नीपेक्षा अव्यापक कोण? आर्धन संयोगे गृहीतम चेत. नकाशा पहा, वन्नी पकडा, सापडलं का? तो वन्नीपेक्षा अव्यापक कोण ठरला? आर्धन संयोग. बरोबर. पंक्ती पहा, एवं वन्ये हे अव्यापकत्वम आर्धन संयोगे गृहीतम चेत. झालं एवढं? चेत वन्न उलट या आता. वन्नी मध्ये तत् अव्याप्यत्वम गृहीत्वम. वन्नौ तत् अव्याप्यत्वम तत् आर्धन संयोग. नकाशा पहा, आर्धन संयोग सापडलं. तिकडून वन्नीकडे गेलो आपण खालून. अव्याप्यत्व ठरला की नाही? कोण? वन्नी आहे की नाही? चेत वन्नौ तत् अव्याप्यत्वम गृहीत्वम. लक्षात आलं एवढं? पंक्ती लागली आता. तदेव व्यभिचरितत्वम. यालाच व्यभिचरितत्व असं म्हणायचं आहे की नाही? तदेव व्यभिचरितत्वम. तदेव नाम अव्याप्यत्वम एव व्यभिचरितत्वम. अव्याप्यत्व हेच काय आहे? जी व्यभिचरितत्व आहे. अर्थात व्यापकत्व. अव्याप्यत्वचा अर्थ काय असतो? व्यापकत्व. सापडली पंक्ती नाही? तदेव व्यभिचरितत्वम तथाच पुढे तथाच उपाधि व्यभिचरितत्वम साधने वन्नौ गृहीतम. सापडलं? उपाधी. उपाधी कोण? आर्धन संयोग. त्या आर्धन संयोगापेक्षा व्यभिचारी आहे कोण? वन्नी. ध्यान द्या, आर्धन संयोगापेक्षा व्यभिचारी आहे कोण? वन्नी. व्यभिचारी म्हणजे काय? व्यापक आहे. आर्धन संयोगापेक्षा व्यापक आहे कोण? वन्नी. ठरलं एवढं? पंक्ती पहा. आणि आपण लिहिलं पण ना आता खाली, धुमापेक्षा व्यापक आहे कोण? आर्धन संयोग. आणि आर्धन संयोगापेक्षा व्यापक कोण आहे? वन्नी. तर मग तेच दिलं. तो उपाधी व्यभिचरितत्व. उपाधी कोण? आर्धन संयोग. त्याचं व्यभिचरितत्व म्हणजे त्याच्यापेक्षा व्यापक कोण? साधन रूप वन्नी. अर्थात वन्नी काय झाला? व्यापक. साधने वन्नौ गृहीतम चेत. असा एकदा का निश्चय झाला असता उपाधिभूत. सापडली पंक्ती. उपाधिभूत कोण आहे? आर्धन संयोग. आर्धन संयोग. बरोबर. त्याच्यापेक्षा व्याप्य कोण आहे? धूम. खालच्या ओळीत दिले ना पण. आर्धन संयोगापेक्षा व्याप्य कोण आहे? धूम. कारण धुमापेक्षा व्यापक जर आर्धन संयोग आहे तर आर्धन संयोगापेक्षा व्याप्य कोण झाला? धूम. बरोबर. चेत उपाधिभूत आर्धन संयोग व्याप्य धूम. बरोबर. धूम व्यभिचरितत्व गृहीतम एव. तर धूमचं व्यभिचरितत्व निश्चित झालं कुठे? वन्नीच्या ठिकाणी. कुठं? वन्नीच्या ठिकाणी. हाजी बघा पुन्हा असती पंक्ती. तथाच. सापडलं? मिळालं सर्वांना? उपाधी व्यभिचरितत्व साधने वन्नौ गृहीत्वम. बरोबर. उपाधीपेक्षा व्यापक जर वन्नी आहे, अर्थात उपाधीचा व्यभिचारी कोण आहे? वन्नी आहे की नाही? तर ध्यान द्या, आता समजून घ्या. उपाधी कोण? त्याचा व्यभिचारी कोण आहे? वन्नी. बरोबर आहे की नाही? शेवटची ओळ लिहिली तू वहीवर, ती ओळ बघा जरा. त्याच्यामध्ये मधी शब्द आलाय कोण? आर्धन संयोग. बरोबर. तीन आहे तिथं. धूम, आर्धन संयोग, वन्नी. धूमापेक्षा व्यापक कोण? आर्धन संयोगापेक्षा व्यापक कोण? बरोबर आहे की नाही? मग आता पहा, आर्धन संयोगाला पकडा. सापडला? तर आर्धन संयोग काय? आपली आर्धन संयोगापेक्षा व्यभिचारी जर वन्नी आहे. पंक्ती पहा. आर्धन संयोगापेक्षा व्यभिचारी म्हणजे व्यापक कोण आहे? वन्नी आहे. तर आर्धन संयोगाचा व्याप्य जो कोण? धूम. त्याचा व्यभिचारी वन्नी आहे की नाही? काय? पंक्ती बघा. आर्धन संयोगापेक्षा व्यापक आहे कोण? वन्नी. पुढं वन्नी व्यापक आहे की नाही? जर असं आहे तर मग आर्धन संयोगाचा जो व्याप्य, आर्धन संयोगाचा व्याप्य कोण आहे? धूम. मग त्याच्यापेक्षा व्यापक वन्नी ठरेल की नाही? प्रश्नच येत नाही. अर्थात वन्नी याच्या ठिकाणी काय आलं? व्यभिचरित्व आलं. साध्यापेक्षा तो व्यापक झाला. आणि साध्यापेक्षा व्यापक हेतू असावा लागत नाही. जर हेतू साध्यापेक्षा व्यापक असेल तर तो काय असतो? व्यभिचारी असतो. कळलं की? पंक्ती लागली की नाही? कसं बघा, ध्यान द्या. समजा उदाहरणार्थ 3 व्यक्ती आपल्या समोर आहे की नाही? समजा राम आहे की नाही,
तिघ भाऊ घ्या, 4 पैकी आपण 3 जोडू जरा. राम, त्यांच्यापेक्षा लहान कोण? लक्ष्मी. लक्ष्मण, त्यांच्यापेक्षा लहान भरत. ठीक आहे, काही असो, आपण धरा आता इथं. तर लक्ष्मण मोठा असो का भरत मोठा असो, त्याच्याशी आपलं काही घेणं नाही. पण आपण क्रम धरला येत आता. रामपेक्षा कोण लहान? लक्ष्मण. लक्ष्मणपेक्षा लहान. आता ध्यान द्या, भरतापेक्षा मोठा कोण? लक्ष्मण. आणि लक्ष्मणापेक्षा मोठा कोण? राम. बरोबर. मग आता लक्ष्मणापेक्षा जर मोठा राम आहे, काय लक्ष्मणापेक्षा मोठा जर राम आहे, तर लक्ष्मणापेक्षा छोटा जो भरत, त्याच्यापेक्षा मोठा राम आहे की नाही? कळलं की नाही? तसंच इथं आहे. आर्धन्य संयोगापेक्षा व्यापक विविचारी जर वन्नी आहे, तर आर्धन्य संयोगापेक्षा व्याप्य असणारा कोण? धूम. त्याचा विविचारी वन्नी निश्चितच असणार. कळलं की नाही? बस, उपाधीचं एवढंच काम आहे. उपाधी काय करते माहिती का? साध्यापेक्षा साधन विविचारी हे दाखवते. काय जी? साध्यापेक्षा साधन व्यभिचारी. म्हणजे साध्यापेक्षा व्यापक आहे कोण? साधन. साध्य कोण इथं? धूम. आणि त्याच्यापेक्षा व्यापक आहे कोण? वन्नी. आणि जो असा व्यापक असतो तो काय असतो? व्यभिचारी. असं देतो आहे. सद हेतू पंक्ती पाहता. तथाच सापडली पंक्ती आता. तथाच आता खालची जी ओळ लिहिली होती ना 3 लाईन, त्याला बघत चालायचं आणि पंक्ती पण वाचत चालायची. तथाच उपाधी कोण? हा, उपाधी विविचरी तत्व म्हणजे उपाधीपेक्षा व्यापकत्व. साधने वन्नौ गृहीतम. वन्नौ गृहीतम, साधन जो वन्नी त्याच्यापेक्षा काय झालं? गृहीत झालं, निश्चित झालं. गृहीतम साधने वन्नौ गृहीतम चेत. बरोबर. पुन्हा उपाधिभूत कोण आहे? आर्धन्य. उपाधिभूत आर्धन्य संयोग सापडला. त्याचा व्याप्य कोण? धूम. म्हणजे धूमाचं विविचारी तत्व वन्नी ठिकाणी आहे की नाही? बस हे सांगायचं आहे. कळलं? धूम विविचारी तत्व गृहीतम एव. झाली पंक्तीची. अनुमान प्रकारश्च. आता अनुमान देतात, अनुमान देऊन सिद्ध करतात विविचारी आहे म्हणून. अनुमान प्रकारच्या पूर्वानुमान हेतू वन्नीम पक्षीकृत्य. ठीक आहे जी. आपलं स्थळ काय होतं इथं? पर्वतः पूर्वान वन्नीमत्वा. या ठिकाणी काय करतो? तो असं देतो आहे, व्यभिचारी आहे. मग वन्नी जो हेतू आहे ना, त्या तो काय तिथं हेतू आहे, त्याला बनवायचं पक्ष. आता ज्या या पर्वत धूमवान वन्नीमत्वात या ठिकाणचा हेतू कोण? वन्नी. त्याला काय करायचं? ठीक आहे, तेच दिलं इथं. अनुमान प्रकारच्या पूर्वानुमान हेतू वन्नी. पहिला जो अनुमान आहे उदाहरणामध्ये दिलेला अनुमान हेतू, तिथला हेतू कोण आहे? वन्नी. वन्नीम पक्षीकृत्य. त्या वन्नीला काय करायचं आता? पक्ष बनवायचं. मग बनवलं. वन्नी धूम व्यभिचारी. सापडलं का? धूम व्यापक आर्धन्य संयोग व्यभिचारित्वात् घटत्वादिवत. मिळाली पंक्ती. बघा काय? वन्नी पक्ष कोणी बोलायचं? वन्नी. साध्य काय? धूम व्यभिचारित्व. धूमापेक्षा व्यभिचारी दाखवायचा कोण? वन्नी. पक्ष वन्नी. साध्य धूम व्यभिचारित्व. ठीक आहे. हेतू धूम व्यापक आर्धन्य संयोग व्यभिचारित्व. हा काय आहे? हेतू आहे. धूम व्यापक आर्धन्य संयोग व्यभिचारित्व. धूम व्यापक कोण? आर्धन्य संयोग. आणि त्या आर्धन्य संयोगापेक्षा व्यभिचारी वन्य आहे की नाही? पक्षाच्या ठिकाणी हेतू गेला. ठीक. पंक्ती पहा. वन्य धूम व्यभिचारी धूम व्यापक आर्धन्य संयोग व्यभिचारित्वात्. लागलं जी? घटत्वादिवत. दृष्टांत दिलाय कशाचा? घटत्वादिकाचा. आहे की नाही? म्हणजे कसं बरं? दृष्टांत कसा बरं? बघा आता. तर आपल्याकडे आहे घटत्व. आहे की नाही? लिहा खालच्या वळीत थोडासा कुठेतरी. घटत्व. लिहिलं घटत्व. त्याच्या पुढे लिहा पृथ्वीत्व त्याच वळीवर. त्याच्या पुढे लिहा त्याच वळीवर द्रव्यत्व. झालं? ध्यान द्या. आता घटत्वापेक्षा व्यापक आहे कोण? पृथ्वीत्व.
बरोबर. आणि पृथ्वीत्वापेक्षा व्यापक आहे कोण? द्रव्यत्व. द्रव्यत्व. बरोबर आहे की नाही? मग आता पहा, पृथ्वीत्वापेक्षा व्यापक जर द्रव्यत्व आहे तर पृथ्वीत्वापेक्षा व्याप्य जो घटत्व. त्याच्यापेक्षा व्यापक त्याचा व्यभिचारी द्रव्यत्व आहे. जसं हे तसं इथं सुद्धा तसंच. काय जी? वन्नी. आर्दंदन संयोगापेक्षा व्यापक आहे कोण? व्यभिचारी आहे कोण? वन्नी. तर आर्दंदन संयोगाचा व्याप्य जो धूम. धूम त्याचा व्यभिचारी आहे कोण? वन्नी. तर वन्नीच्या ठिकाणी व्यभिचारी प्रसिद्ध झालं, धूम व्यभिचारी प्रसिद्ध झालं. ठीक आहे जी. पंक्ती पहा. वन्य हे धूम व्यभिचारी, धूम व्यापक आर्दंदन संयोग व्यभिचारित्वा घटत्वादिवत. लागलं? पंक्ती पहा. यह यत् साध्य व्यापक व्यभिचारी सह सर्वोपि साध्य व्यभिचारी. हा नियम वाचा. बरोबर. पुन्हा एकदा. यह यत् साध्य व्यापक व्यभिचारी सह सर्वोपि साध्य व्यभिचारी. लक्ष झालं? बघा आता आपण नियम घटूया. वाटल्यास लिहा वहीवर या नियमाला, म्हणजे मग घटवता येईल. यह यत् साध्य व्यापक व्यभिचारी. एकाच वेळेत लिहा. यह यत् साध्य व्यापक व्यभिचारी सह सर्वोपि साध्य व्यभिचारी इति. सर्वोपि साध्य व्यभिचारी इति. आहे तसं लिहून काढायचं. झालं. चला. यह यह पदाखाली अधोरेखा करून उदाहरण घ्या. वन्नी. यत् साध्य याच्या खाली अधोरेखा आणि अर्थ घ्या त्याचा धूम. व्यापक शब्दाखाली अधोरेखा, व्यापक शब्दाखाली त्याचा अर्थ करा आर्दंदन संयोग. झालं? विचारी. सह सह खाली अधोरेखा त्याचा अर्थ लिहा खाली वन्नी. सह. पुढे आहे साध्य विचारी, साध्य त्याच्या खाली लिहा धूम. आता नियम घटवा. यह यह वन्नी यत् साध्य व्यापक व्यभिचारी. यत् साध्य जो साध्य. कोण साध्य? धूम साध्य. त्या धूमरूप साध्याचा व्यापक कोण? आर्दंदन संयोग. है की नाही? तर मतलब धूमरूप साध्याचा व्यापक जो आर्दंदन संयोग त्याचा व्यभिचारी आहे कोण? वन्नी. है की नाही? आर्दंदन संयोग धूमापेक्षा व्यापक जो आर्दंदन संयोग त्याचा व्यभिचारी कोण? वन्नी. धूमापेक्षा व्यापक जो आर्दंदन संयोग त्याचा व्यभिचारी कोण? वन्नी. पंक्ती पहा. यह वन्नी यत् साध्य धूम साध्य त्याचा व्यापक आर्दंदन संयोग व्यभिचारी, म्हणजे आर्दंदन संयोगाचाही व्यभिचारी आहे कोण? वन्नी. सह सह वन्नी सर्वोपी साध्य व्यभिचारी. तो काय होतो? पूर्ण रूपाने साध्यपेक्षा व्यभिचारी. साध्य कोण? धूम. धूमापेक्षा व्यभिचारी आहे कोण? कळलं की नाही? हा हेच घटवलं आहे. साध्य व्यभिचारी इति. लागलं? एवं प्रकारेण. आहे की नाही? एवं प्रकारेण अशा रीतीने प्रकृत अनुमान हेतू भूते. पुढे काय? साध्य व्यभिचार. पक्षी साध्य व्यभिचार. साध्य व्यभिचार. हे बघा. एवं सापडली का? एवं प्रकारेण प्रकृत अनुमान हेतू भूते. पक्षी साध्य व्यभिचार उत्थापकतया दूषण हा उपाधि. ठीक आहे. उत्थापक. पक्षे साध्य व्यभिचार उत्थापकतया. हा बघा. एवं प्रकारेण अशा रीतीने
प्रकृत अनुमान हेतुभूते. प्रकृत अनुमान हेतुभूते म्हणजे कोण? प्रकृत अनुमान म्हणजे कोणतं? पर्वत धूमवान वन्यमत्वात्, हे प्रकृत अनुमान आहे. उदाहरणासाठी घेतलेलं अनुमान मुळामध्ये एवं प्रकारेण प्रकृत अनुमान हेतुभूते. प्रकृत अनुमानामध्ये जो हेतुभूत आहे कोण? वन्य. ठीक आहे ना. आणि इथं काय आता तो पक्ष, त्याला इथं बनवला आता पक्ष. तिथला हेतू त्याला इथं बनवलं काय? पक्ष. कोण आहे तो? वन्नी. पक्षे वन्नौ, इथं पक्षीभूत वन्नी. अत्र तू पक्षीभूते वन्नौ. काय? साध्य विविचार उत्थापकतया. काय जी? साध्य विविचार उत्थापकतया. साध्याचा विविचारी तो आहे असं उत्थापकतया. दूषकत्वम उपादेः फलम. हे काय उपाधीचं? तिथं शब्द आलाय ना, साध्य विविचार उत्थापकतया. त्याचा अर्थ लिहा. साध्य विचार अनुमापकतया. साध्य विचार अनुमापकतया. साध्य विचार म्हणजे काय? ध्यान द्या. प्रकृत आपलं जे स्थळ होतं कोणतं? पर्वत धूमवान वन्यमत्वात्. तर उपाधीचं प्रयोजन काय माहिती का? उपाधी फक्त एकच काम करते, साध्याचा विविचारी हेतू आहे हे दाखवते. बस. काय जी? साध्यापेक्षा विविचारी आहे कोण? हेतू. एवढं दाखवणं हेच काम आहे कशाचं? उपाधीचं. बरोबर आहे की नाही? तेच दिलं इथं. साध्य विविचार उत्थापकतया म्हणजे साध्याचा, साध्य कोण होतं तिथं? धूम. पर्वत धूमवान वन्यमत्वात्. तिथं साध्य कोण आहे? धूम. आणि त्याच्या विविचारी कोण आहे? हेतू वन्नी. असं दाखवायचं, असं अनुमान करून द्यायचं. एवढंच काम आहे कशाचं? ठीक आहे ना. तेच दिलंय. आता अनुमान पण मांडलं ना आपण. वन्नी धूम विविचारी. धूम काय? आपला साध्य अगोदरचा. मग त्याच्यापेक्षा विविचारी कोण दाखवायचा? वन्नी. हेतू दिला त्याच्याकरिता काय? धूम व्यापक आर्दन संयोग व्यभिचारित्व. म्हणजे उपाधीने काय करून दिलं? साध्यापेक्षा हेतू व्यभिचारी सिद्ध करून दिला. काय जी? साध्यापेक्षा हेतू व्यभिचारी. साध्य धूम, त्याच्यापेक्षा व्यभिचारी आहे कोण? वन्य. एवढं दाखवून दिलं कोणी? म्हणजेच कोणी? हेच उपाधीचं काय आहे? फल. उपाधीचं फल, उपाधीचं प्रयोजन काय? हेतूपेक्षा साध्यापेक्षा हेतू हा व्यभिचारी आहे असं अनुमान करून देणे हेच उपाधीचं काय? चला. पक्षीभूते वन्नो साध्य विचार उत्थापकतया दूषकत्वम उपादेः फलम. हे उपाधीचं काय आहे? फल आहे. एक वाक्य लिहायच्यावर फलम. व्यभिचारस्य अनुमानम. व्यभिचारस्य अनुमानम उपादेः प्रयोजनम इत्यर्थः. व्यभिचारस्य अनुमानम उपादेः प्रयोजनम. व्यभिचाराचं अनुमान करून देणे हेच उपाधीचं काय आहे? प्रयोजन. चला जी. तथाच धूम अभाववत वृत्तित्व रूप धूम विविचारे गृहीते वन्नौ धूमाभाववत अवृत्तित्व रूप व्याप्ति ज्ञान प्रतिबंध फलम. ठीक आहे जी. व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध झाला. कारण कोणतं ज्ञान झालं आपल्याला? धूमापेक्षा व्यापक आहे कोण? वन्य. अर्थात धूम अभाववत वृत्ती आहे. पर्वतो धूमवान वन्यमत्वात्. धूम साध्य काय आहे? धूम. साध्य धूम. साध्याभाव धूमाभाव. साध्याभाववत धूमाभाववत कोण? अयोगोला.
तिथं वृत्ती आहे कोण? वन्नी. वन्नी. मग आता साध्याभावत वृत्ती झाला की नाही? हम्म. जो साध्याभावत वृत्ती झाला, हा निश्चय झाला, ज्ञान झालं, तर साध्याभाववत अवृत्ती अशी जी व्याप्ती आहे ती उत्पन्न होईल का? नाही. व्याप्ती गेली की नाही? साध्याभावत अवृत्तीत्व. पण ती केव्हा उत्पन्न झाली असती? हा, अवृत्तित्व गेलं असतं तर. पण काय गेलं? वृत्तित्वच गेलं. साध्याभावत वृत्तीच झाला कोण? हेतू. साध्य धूम, साध्याभाव, साध्याभाववत, धुमाभाववत, धुमाच्या अभावाचं, धुमाभावाचं अधिकरण कोण घेतलं? वायुबोलं. तिथं वृत्ती आहे कोण? वन्नी. तर अवृत्तित्व ज्ञान होईल का? नाही. अर्थात व्याप्तीचा काय झाला? प्रतिबंध. तेच दिले आहे. तथाच धूमाभावत वृत्तित्व रूप व्यभिचारे गृहीते, व्यभिचाराचा निश्चय झाला असता सापडली मग ती वन्हौ, धूम वन्नीच्या ठिकाणी धूम अभाववत अवृत्तित्व रूप व्याप्ती ज्ञान प्रतिबंध. व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध झाला. कळलं जी? अशा रीतीने व्याप्यत्वा सिद्ध हेत्वाभासाचं विवेचन संपलं. आता शेवटचा हेत्वाभास आहे कोण? बाधित. थोडाच आहे. चला. यस्य साध्याभाव प्रमाणांतरेण, मूळमध्ये सापडली गोळी. यस्य साध्याभाव प्रमाणांतरेण पक्षे निश्चितः स बाधितः. यस्य साध्याभावः प्रमाणान्तरेण पक्षेण स बाधितः. ठीक. यथा वह्निः अनुष्ण द्रव्यत्वात् इति. यथा वह्निः अनुष्ण द्रव्यत्वात् इति. अत्र अनुष्णत्वं साध्यम् अत्र अनुष्णत्वं साध्यम्. तद् अभावः उष्णत्वं तदभावः उष्णत्वं. स्पार्षण प्रत्यक्षेन गृह्यते स्पर्शनप्रत्यक्षेण गृह्यते इति बाधितत्वम् इति बाधितत्वं. व्याख्यातम् अनुमानम्. व्याख्यातम् अनुमानम्. चला. यस्य साध्याभाव, यस्य म्हणजे ज्या हेतूचा साध्याचा अभाव पक्षाच्या ठिकाणी आहे की नाही, प्रमाणांतरेण दुसऱ्या कोणत्या तरी प्रमाणाच्या द्वारे, अनुमान सोडून इतर प्रमाणाच्या द्वारे पक्षाच्या ठिकाणी निश्चित असेल, अशा त्या हेतूला म्हणायचं काय? बाधित. आहे की नाही? काय असेल? बाधित. उदाहरण दिलंय. वन्नी अनुष्ण द्रव्यत्वात् पक्ष वन्नी साध्य अनुष्णत्व हेतू पक्ष वन्नी साध्य अनुष्णत्व हेतू लक्षात आलं एवढं? बरोबर. पक्ष कोण आहे बोला? वन्नी. तिथं काय सिद्ध करायचं आपल्याला? अनुष्णत्व. आहे की नाही? पण आपण त्वगिंद्रियेने स्पर्शन प्रत्यक्षाने जर पाहिलं तर वन्नी कसं आहे? उष्ण आहे. म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणाने वन्नीच्या ठिकाणी कशाची सिद्धी आहे? उष्णत्वाची. उष्णत्व म्हणजेच काय? साध्य काय इथं आपलं? अनुष्णत्व आहे. हा. आणि प्रत्यक्ष कशाचं राहिलं आपल्याला? उष्णत्वाचं. म्हणजेच कशाचं? साध्याचं. इथे हेतू कोण होता? द्रव्यत्व. काय हेतू आहे? द्रव्यत्व. द्रव्यत्व हेतू तर साध्य अनुष्णत्व. त्याचा अभाव अनुष्णत्वाचा अभाव म्हणजेच कोण? उष्णत्व. आणि ते उष्णत्व प्रत्यक्ष प्रमाणाने वन्नीच्या ठिकाणी निश्चित आहे की नाही? आणि म्हणून इथला हेतू कसा झाला? बाधित. ज्या हेतूचा साध्याचा अभाव अन्य प्रमाणाने पक्षाच्या ठिकाणी निश्चित आहे, असला जो हेतू त्याला म्हणायचं काय? कळली पण ती? ते दिलंय. यस्य साध्याभावः प्रमाणांतरेण, अन्य प्रमाणाद्वारे पक्षे निश्चितः सः यथा वह्निः अनुष्ण द्रव्यत्वात् इति. अत्र अनुष्णत्वं साध्यम्. साध्य काय आहे? अनुष्णत्व. तदभावः उष्णत्वं स्पर्शन प्रत्यक्षेन गृह्यते. स्पर्शन प्रत्यक्ष मतलब स्पर्शाने, त्वगिंद्रियाने प्रत्यक्ष आहे. गृह्यते इति बाधितत्वं. लागलं? न्यायबोधिनी पहा. यस्येति, यस्य, यस्य हे प्रतीक आहे म्हणजे मूळचं पद आहे. त्याचा अर्थ केला हेतो. यस्य म्हणजे हेतो. मूळ मध्ये पद आहे साध्याभाव. त्याचा अर्थ करताय साध्यस्य अभाव साध्याभाव. साध्याचा म्हणजेच साध्याचा बाध.
साध्याभाव म्हणजेच काय? साध्याचा बाध आहे. मग ज्या हेतूच्या जो हेतू आहे त्याच्या साध्याचा जर बाध असेल, त्याच्या साध्याचा जर बाध असेल तर तो हेतू कसा? बाधित. म्हणजे बाधित आहे साध्य ज्याचं, त्याला म्हणायचं काय? बाधित. बाधित हेतू. यस्य हेतु साध्यस्याभाव साध्याभाव साध्यबाध स च प्रमाणांतरेण. प्रमाणांतर शब्द होता ना, त्याचा अर्थ करतायत प्रत्यक्षादि प्रमाणेन. प्रत्यक्षादि प्रमाणाच्या पक्षे निश्चित. पक्षाच्या ठिकाणी काय आहे? निश्चित आहे. सह बाधित इत्यर्थ. त्यालाच बाधित असं. तथाच आहे ना पुढं, प्रात्यक्षिक साध्य बाधित निश्चये जाते. सापडलं का? प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने साध्य बाधित निश्चये जाते. साध्य बाधित आहे असा निश्चय झाला असता साध्यानुमिती प्रतिबंध फल. साध्याची अनुमिती होईल का मग? नाही. एखादा समजा करतोय अनुमान वन्य अनुष्ण द्रव्यत्वात, लगेच सामन्यावर नमस्कार भावलट आहे तू. अरे प्रत्यक्ष प्रमाणाने वन्य उष्ण आहे आणि तू काय सिद्ध करते याला? काय? अनुष्ण. बाधित आहे. कळलं? चला. तथाच प्रात्यक्षिक साध्य बाधित निश्चये जाते. तर साध्यानुमिती, मग साध्याची अनुमिती होईल का? तर साध्याची अनुमिती होणं, साध्याच्या अनुमितीचा प्रतिबंध हेच काय आहे? फल. या हेत्वाभासाचं. चला. बाधित साध्यकत्वात बाधित हेतू इति उच्यते. सरळ सरळ आहे. बाधित साध्यकत्वात, बाधित साध्यावाला असल्यामुळे ह्या हेतूला काय म्हणायचं? बाधित. बाधित नावाचा हेत्वाभास. लागलं? इति न्यायबोधिन्याम अनुमान परिच्छेद. अशा रीतीने न्यायबोधिनी मधला सुद्धा अनुमान परिच्छेद समाप्त झाला. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.